तर जितेंद्र आव्हाड यांच्या पत्रानं महाविकास आघाडी आणि वंचित यांच्यातील चर्चा फिसकटणार का असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये एकमत नसल्याचं वंचित बहुजन आघाडीनं जितेंद्र आव्हाड यांना पाठवलेल्या पत्रातून उघड झालंय। जितेंद्र आव्हाड यांनी वैयक्तिकरित्या प्रकाश आंबेडकर यांना पत्र लिहून संविधान वाचवण्यासाठी एकत्र या असं आवाहन केलं। तर जितेंद्र आव्हाड यांना आंबेडकरांनी खरमरीत समाचार देखील त्यांचा घेतलाय। निवडणुकीनंतर भाजप आणि आरएसएस बरोबर जाणार नाही हे लेखी द्या असं म्हटल्यावर काहींनी मौन बाळगलंय, तर काहींनी थेट नकारही दिलाय। असा उल्लेख आंबेडकरांनी पत्रात केलाय। त्यामुळे मवियाचे नेते आंबेडकरांना कितीही मवियामध्ये आणण्याचा प्रयत्न करत असले तरी प्रकाश आंबेडकर मात्र मवियामध्ये न जाण्याचं कारण शोधतायत का असाही प्रश्न उपस्थित राहतोय। दरम्यान आव्हाड आणि आंबेडकर या दोघांनी सोशल मीडियावरून त्यांनी आपापल्या पोस्ट डिलीटही केलेल्या आहेत। तर आंबेडकरांच्या या खरं तर प्रश्नामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत, प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। जितेंद्र आव्हाड यांनी पत्र जे आहे ते महाविकास आघाडीला लिहिलं होतं। वंचित यांच्यातील चर्चा फिसकटणार का असा प्रश्न जेव्हा विचारण्याची वेळ आली त्यावेळेस महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये एकमत नसल्याचं वंचित बहुजन आघाडीनं जितेंद्र आव्हाड यांना पत्रातून पाठवलेलं जे पत्र आहे त्या पत्रातून हे उघड झालेलं आहे। खरं तर जितेंद्र आव्हाड यांनी वैयक्तिकरित्या प्रकाश आंबेडकरांना पत्र लिहून संविधान वाचवण्यासाठी एकत्र या असं आवाहन केलं होतं। मात्र जितेंद्र आव्हाड यांना आंबेडकरांनी जे खरमरीत उत्तर दिलंय ते म्हणतात की निवडणुकीनंतर भाजप आणि आरएसएस बरोबर जाणार नाही हे आम्हाला लेखी द्या असं म्हटल्यावर अनेकांनी मौन बाळगलेलं आहे। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत। प्रणाली, आंबेडकरांच्या या खरं तर खरमरीत त्यांनी उत्तर जे दिलेलं आहे पत्रावर जितेंद्र आव्हाडांच्या, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। भाजप आणि आरएसएस बरोबर तुम्ही जाणार नाही हे आम्हाला लेखी द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे, याचा अर्थ काय काढायचा? महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये गेले काही दिवस जागा वाटपावरून चर्चा चालू आहे। या चर्चेच्या दरम्यान सुद्धा अनेक वेळा प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी बरोबर ज्या चर्चा सुरू आहे त्याच्याबद्दल खरपूस समाचार घेतलेला आपण बघितला होता। परंतु जितेंद्र आव्हाड यांनी मात्र काल एक पत्र लिहिलं आणि त्या पत्राला काल रात्रीच वंचित बहुजन आघाडीकडनं एक उत्तर देण्यात आलं आणि त्या उत्तरांमध्ये या सगळ्या गोष्टींचा खुलासा झालेला आहे। प्रकाश आंबेडकर यांनी एका घटनेचा उल्लेख केला। बैठकीदरम्यान या संपूर्ण निवडणुकीनंतर भाजप किंवा आरएसएस बरोबर आपण जाणार नाही असं सगळ्या पक्षांनी, सहयोगी जेवढे पक्ष आहे सगळ्या पक्षांनी लिखित स्वरूपात द्यावं अशी चर्चा झाली। त्यावेळेला जितेंद्र आव्हाडांच्या पक्षांचे एक प्रतिनिधी जे त्या बैठकीला उपस्थित असतात त्यांनी मौन बाळगलं होतं आणि दुसरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा लिखित लिहून देणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली होती। यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रश्न उपस्थित केलाय की तुम्ही आमच्यावर प्रश्न उपस्थित करताय की आम्ही संविधान वाचवण्यासाठी सोबत येत आहोत किंवा नाही हे याचा खुलासा करा असं तुम्ही आम्हाला विचारताय। परंतु महाविकास आघाडीच्या अंतर्गत बैठकांमध्ये मात्र तुमचेच जे दोन सहयोगी पक्ष आहे किंवा तुमचाच जो पक्ष आहे त्यांनी अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही। त्यामुळे आम्हाला ज्ञान देण्याआधी तुम्ही तुमच्याकडे नेमकं काय चाललं आहे ते बघा अशा स्वरूपाचं हे एकूण पत्र जे आहे ते दिसून येत आहे। आणि त्यामुळेच एकूण वंचितची आणि महाविकास आघाडीची जी काही चर्चा चाललेली आहे त्या चर्चेमध्ये मिठाचा खडा पडलाय असं म्हणायला हरकत नाही। निश्चितच धन्यवाद प्रणाली या सविस्तर माहितीसाठी। म्हणजे 48 जागांपैकी 15 जागांवरती यांची भांडणं चाललेली आहे। 15 जागांवरती भांडणं चाललेली आहेत आणि दर दिवशी गेल्या 4 दिवस वर्तमानपत्र, टीव्ही सगळे चाललेले आहेत की वंचित बहुजन आघाडीने त्यांनी किती जागा मागितल्यात हेच कळत नाही, ते बाहेर पडणार आहेत की काय अशी चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झाली। मी आपल्याला असं सांगतो की आम्ही अजून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही। आणि या बातम्यांचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। त्याचबरोबर आमचा फेसबुक, यूट्यूब आणि ट्विटरला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।